आणि ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो ते बँकेचे चेअरमन विजयकांत भैया मुंडे, बँकेचे सर्व संचालक. आदरणीय बाप्पांचा वाढदिवस काल परवा दिवशी झाला. दरवर्षी विजयकांत भैया आम्हाला शुभेच्छा द्यायला या ठिकाणी बोलवतात. बाप्पांना आम्ही गेल्या वर्षी शुभेच्छा दिला, त्याच्या आधी शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा योग या बँकेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना इथं आलेला आहे. विजयकांत भैयांचं भाषण मी आवर्जून या ठिकाणी ऐकायलो होतो. बँकेच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या. त्यामध्ये काही गोष्टी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितल्या की बँक आता 100 कोटीच्या डिपॉझिटच्या पुढे गेली आहे. शिवरामपुरी पतसंस्था, ज्या पतसंस्थेत सुद्धा मला जाण्याचा योग त्यांच्याबरोबर विड्याला असताना त्या ठिकाणी आला, त्याही पतसंस्थेचं डिपॉझिट 70 कोटीच्या पुढे गेलंय. आणि बोलत बोलत विजयकांत भैया वसुलीवरती आले आणि वसुलीवर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की 98% बँकेची वसुली आहे, 98.5%. आणि 98.5% वसुली असताना त्यांनी मला, संतोष दादा मला सांगायले होते की वसुलीच्या बाबतीत तर आता भैया बाप्पाच्याही पुढे गेलेत. मी म्हणलं तरी बँकेची वसुली कमी आहे, ह्यांची वसुली 100% पेक्षा जास्त आहे. बँकेची वसुली 98-98% म्हणजे भैया कुठतरी आपलं चुकायले, त्याच्यात काहीतरी दुरुस्ती आपण करण्याची पुढची गरज आहे, असं माझं वैयक्तिक ताईसाहेबासमोर मत आहे. आणि आज या कार्यक्रमाला आल्यानंतर मी शांत कार्यक्रम बघायला होतो, माझं लक्ष त्या फॅनकडे गेलं. मी विचार करायला होतो की बाबा स्टेजवर सुद्धा आता ताईसाहेब आल्यात, कोपऱ्यातला ते काय कोपऱ्यात कूलर लावलंय, ताईसाहेबापर्यंत कशी बशी हवा पोचल आणि त्यांना पोचवावीच लागल. आणि हे हवा इकडे पोचवत असताना त्या मोठ्या फॅनकडे मी बघत होतो. मला आता ह्याची हवा कोणाला लागत असणार? तुम्ही खरं खरं सांगा बरं, लागाली का हवा? लागाली ना? ह्या वर्षी तुम्हाला हवा लागणारच आहे. आणि मी विजयकांत भैयाला आल्यानंतर सांगितलं, गुगल पे, फोन पेचं तुम्ही आम्हाला ते हे दिलंय काय, आज निमंत्रण पत्रिका दिली. मला सगळे लोक QR कोड घेऊन आलेत, कुणीही जेवण्याला आलेलं नाही. जाताना काय कोणाला बगर स्कॅन करता जाऊ देऊ नका म्हणलो तुम्ही. ह्या 2-3 गोष्टी जर विजयकांत भैयानं पाळल्या तर 98.5%ची वसुली 100% पर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, असं माझं वैयक्तिक या ठिकाणी मत. आणि बँक चालवताना स्वाभाविकच अनेक वेळा विक्रम बाप्पांना मी लहानपणापासून या ठिकाणी बघत आलो. बाप्पांचा एक स्वभाव आहे, एखाद्या गोष्टीमध्ये हाताशी जर धरला तर तो विषय संपूपर्यंत जातीनं लक्ष देण्याचं काम विक्रम बाप्पा या ठिकाणी करतात. आणि अनेकदा म्हणजे विजयकांत भैया ज्या जिकिरीनं काम सांगलेत त्याच्या पाठीमागं बाप्पांचा पाठपुरावा किती असेल हे आमच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी त्यांचं काम सांगताना येते. आणि स्वाभाविकच ह्या भागामध्ये काम करताना बाप्पांनी अनेक शैक्षणिक संस्था उभा केल्या. लोकनेते आदरणीय मुंडे साहेबांनी त्यांना सहकार्य केलं. पंकजाताईंचा आशीर्वाद विजयकांत भैयांच्या मागं, अतुल भैयांच्या मागं, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मागं या ठिकाणी आहे. ह्या समाजामध्ये काम करताना, संस्था चालवत असताना आपल्या भागातल्या मुलाला, तरुणाला हाताला काम लागावं म्हणून ह्या संस्था या ठिकाणी उभा केल्यात. आणि त्याच्या निमित्तानं एक शिस्तबद्ध पद्धतीनं मला आठवतं इथं 4-5 वर्षाखाली विजयकांत भैयांनी आम्हाला त्या गुराळाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. आपण सगळे त्या गुराळाच्या कार्यक्रमाला होतो आणि बरेच शेतकरी बाप्पाला सांगायला लागले, बाप्पा भाव जाहीर करावं लागतंय, बाप्पा भाव जाहीर. बाप्पा मला थांबायचं, थांब जा म्हणले, जेवढा भाव मला द्यायचा तेवढाच देणार आहे म्हणले. मी काय साखर कारखानदार आहे का मध्ये भाव जास्त द्यायला? मी मला बाप्पा ते मागायला लागले, काही नाही पुढच्या वर्षी येते म्हणजे बरोबर ऊस घेऊन. ही खरं बोलण्याची आणि तोंडावर बोलण्याची जी ताकद आहे ती फक्त व्यासपीठावर बाप्पामध्ये आहे. आणि ती तुम्ही शिकावी, आमची हात जोडून विनंती आहे. आणि ही सगळ्या गोष्टी करताना आणि ह्या आता स्वाभाविक बँकेचा कार्यक्रम आहे, तुम्ही सर्वजण आलात, आपण एका तालुक्यातले, अनेक प्रश्नासाठी आम्ही एकत्र सगळीकडे प्रयत्न करत असतो. ताई, ह्या 132-200 KV सबस्टेशनचा विषय आता विजयकांत भाईंनी काढला. 2009ला ह्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यावेळी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद केशवदादांच्या हस्ते पराभूत झालेल्या एका व्यक्तींकडे त्या ठिकाणी होतं. आणि 2009ला विमलताई आजारी होत्या, मतदारसंघ 14च्या आधी झाला. आणि त्यावेळेस इथून बऱ्याचदा आम्ही जायचो तर आम्हाला बोर्ड लावलेला दिसायचा की सारोळच्या 132 KV 200 KV सबस्टेशनचा बोर्ड लावलेला असायचा. आणि माझ्या मतानं उद्घाटनाचे बोर्ड भूमिपूजन सुद्धा झालं होतं. मग आम्हाला वाटलं काम आत्ता सुरू होईल,
काम पुढच्या वर्षी सुरू होईल, 3 वर्षानं काम सुरू होईल, असं बघत बघत आमचे 5 वर्ष 14 ते 19 त्या तुम्ही ताईसाहेबांच्या मार्फत, बावनकुळे साहेब मार्फत पाठपुरावा केला. 2020ला म्हणजे 19ला सरकार आलं, म्हणजे आपण नमिता मुंदडांना पंकजाताईंनी आमदार केलं आणि विरोधी पक्षाचं सरकार आलं आणि विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनच्या काळानंतर अनेकदा ह्याच्या बैठकी झाल्या. आमदार नमिता मुंदडांनी पंकजाताईंना सांगितलं की ताई तुम्ही सरकारमध्ये बोला, आपण तिथं हे सबस्टेशन केलं पाहिजे. ताईसाहेबांनी अनेक मंत्र्यांना, लोकांना फोन लावले, आमदार येणार आहेत म्हणून सांगितलं, तिथं जाऊन बोला म्हणून सांगितलं. आणि ज्यावेळेस आम्ही याच्या खोलात गेलो, ज्या वेळेस या सगळ्या विषयाच्या खोलात गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सदरील जे भूमिपूजन 2013च्या आधी झालं होतं, ह्या कामाची मंजुरी नव्हती, फक्त घोषणा करून त्याचं भूमिपूजन केलं होतं. ही जुनी पद्धत त्यावेळेसच्या चौसाळा मतदारसंघातल्या काही लोकांनी ह्या ठिकाणी आपल्या भागामध्ये लावून ठेवली होती. आणि हे व्यासपीठावरून राजकारणाच्या पलीकडे खरं बोललं पाहिजे, कारण रस्ता, पाणी आणि वीज हे लोकांना भेटावं ह्यासाठी पंकजाताईंनी तुम्हाला आम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी दिली. मग 2021चा काल आला, ते काम आपण सांगितलं की बाबा हे काम मंजूर नाहीये. 2022ला महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. आम्ही परत ताईसाहेबांना बोललो की ताईसाहेब तुम्ही सीएम साहेबांना सांगा, ऊर्जा खातं फडणवीस साहेबांकडे, तुम्ही फडणवीस साहेबांना बोला. ताईसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या बैठकीमध्ये सांगितलं की नमिता मुंदडांचा जो प्रश्न आहे सारूरचा, तो मार्गी त्या ठिकाणी लागला पाहिजे, त्यासाठी लागेल ती मदत तुम्ही सरकार म्हणून केली पाहिजे. मग 2022ला ती बैठक लावली आणि 2023ला सदरील सबस्टेशनचं आपण प्रपोजल राज्य सरकारकडे पाठवलं. 2023ला प्रपोजल गेलं आणि त्यांनी प्रपोजल गेल्यानंतर म्हणले अरे इथं तर काहीतरी घोषणा झाली होती, अमुक गोष्टी झाल्या होत्या, 4 प्रकारच्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी आपल्याला दुरुस्त कराव्या लागतील. तो प्रपोजल परत आपण लातूरच्या डिव्हिजनपासून, सी ऑफिसपासून ते मुंबईपर्यंत आपण परत नेलं आणि 2024ला ह्या कामाची अधिकृत अधिसूचना ह्या सबस्टेशनची आपण त्या ठिकाणी काढली. मग 2024ला लोकसभा झाली, विधानसभा झाली. मग आम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटायला मुंबईला गेलो. विश्वास पाठक त्या ठिकाणी MSEBचे डायरेक्टर आहेत, त्यांना भेटण्यासाठी आमदारांनी आम्ही गेलो आणि त्यांना विचारलं की पाठक साहेब काम तर आता तुम्ही मंजूर केलंय, आम्हाला ताईसाहेबांनी पाठवले, आता ह्याच्यामध्ये पुढं काय करायचं, आमच्या जिल्ह्याचा विषय, आमच्या मतदारसंघाचा विषय. पाठक साहेब म्हणले आपण त्याला निधी मंजूर केला पाहिजे, सध्या सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. आणि मग त्याला निधी मंजूर करून घेताना ताईसाहेबांनी प्रयत्न केला, आमदारांनी प्रयत्न केला आणि ते आपण मंजूर निधी करून घेतला. मग कामाचं टेंडर काढलं. टेंडर काढल्यानंतर टेंडरमध्ये काय अटी शर्ती आहेत, त्या अटी शर्तीमध्ये 2 वेळेस टेंडर काढल्यानंतर सुद्धा एकाच व्यक्तीने टेंडर तिथं भरलं. टेंडर वारंवार ते लॅप्स होत गेलं. मग 3ऱ्या वेळेस त्या अटी शर्ती बाजूला काढून आपण त्या कामाचं गेल्या 1 वर्षाखाली टेंडर काढलं आणि आज ते सबस्टेशनचं काम झालंय आणि आज ते सबस्टेशन उभं आहे. पण ताई हे सबस्टेशन 132 kVचं हे ह्या भागाचं एक हृदयाचं ठिकाण आहे की इथून हृदयाला जसं आपल्या शरीराला रक्तवाहिन्या वाहतात त्या पद्धतीनं सारूरवरची रक्तवाहिनी MSEBची आपण जर पाहिली तर ही रक्तवाहिनी राजेगावच्या सबस्टेशनपर्यंत जाते, चिंचोलीमाळीच्या सबस्टेशनपर्यंत जाते, पिंपरीच्या सबस्टेशनपर्यंत जाते, येवता, विडा, वाघे बाबलगाव आणि भविष्यामध्ये तांदळाची वाडी तिथं आपल्याला सबस्टेशन करायचंय. अशा 8 ठिकाणी ह्या संपूर्ण रक्तवाहिन्या, म्हणजे जसं आपण विजेची वाहिनी म्हणू ज्याला शेतकऱ्यांसाठी, त्या सगळ्या गोष्टी इथून जातात. मग आमच्या लक्षात आलं आता सबस्टेशन तर उभा आहे, पण नुसतं सबस्टेशन उभा असून चालणार नाही, तर ह्या सबस्टेशनमध्ये आलेली वीज लिंक लाईनच्या माध्यमातून सगळ्या सबस्टेशनला त्या ठिकाणी गेली पाहिजे, ही भावना आपली सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी ताईसाहेबांनी, आमदारांनी त्या ठिकाणी दोघांनीही DPDCच्या बैठकीत सुद्धा उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय घातला, ऊर्जा मंत्री फडणवीस साहेब त्यांच्या कानावरती हा विषय घातला. जवळपास ह्याचा आपण इस्टिमेट बनवून घेतलं. 9 कोटी 9.5 कोटीचा ताईसाहेबाचं इस्टिमेट तयार झालंय आणि पुढच्या महिन्याच्या आत ह्याचं टेंडर निघल आणि माझ्या मतानं येणाऱ्या सीझनच्या नंतर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ह्या सबस्टेशनमधून आपल्या तालुक्यातल्या सबस्टेशनला या ठिकाणी वीज पुरवल्याशिवाय आपण राहणार नाही. तर ह्या भागावरती तुमचं विशेष प्रेम आहे. आपल्या केस तालुक्यावरती, बीड तालुक्यावरती, अंबाजोगाई तालुक्यावरती तुम्ही अनेकदा प्रेम केलंय. पण ह्या भागामध्ये जे सबस्टेशन आहेत ह्या सबस्टेशनला ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर प्रत्येक सबस्टेशनला आपण गेल्या वर्षभरामध्ये बसवलेत. 5-5 MVAचे ट्रान्सफॉर्मर आपण ज्याला म्हणू
ते बसवण्याचं काम आपण ह्या ठिकाणी इथं केलंय. आज ज्या बर्डाच्या कार्यक्रमाला ताई आपण आहेत, फार पूर्वी स्वातंत्र्य काळापासून बर्डापासून शिरूर घाटला जाणारा रस्ता फक्त जुन्या काळामध्ये मुरमाच्या माध्यमातून असायचा. तोही खड्डा असायचा. तोही रस्ता आपण कच्च्या रस्त्याचा पक्का रस्ता करून घेतला. आज सासोरा असेल, धैपळ वडमावली असेल, सारोळ असेल, जिथं जिथं आपले देवस्थान आहेत त्या देवस्थानांना 50 लाखपेक्षा जास्त निधी तुमच्या आशीर्वादामुळे आमदार नमिता मुंदडा या लोकांना या ठिकाणी देऊ शकले. आणि हे काम करताना आज मी आवर्जून सांगतो, 8 दिवसाखाली आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग सेशन घ्या म्हणून आपण कळवलं होतं. राज्यामध्ये आपण कळवलं. ताईसाहेबांची भूमिका होती की एक नवीन योजना मला शेतकऱ्यांसाठी आणायची आहे की माझा शेतकरी एका पिकावरती अवलंबून राहता त्याला हाताला जोडधंदा मिळावा. ह्या हेतूनं ताईसाहेबांनी योजना आणण्याच्या विचारात आहेत. ताईंनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी शिबिर घ्या. ताईसाहेब, ह्यापूर्वी अनेक शिबिराला आम्ही जायचो. अनेक शिबिराला 100-150 शेतकरी यायचे. 100 ते 150 शेतकरी यायचे. तुम्ही सुद्धा अनेक जण सर्वजण शेतकरी आहात. त्या शिबिराकडे कोणी येत नव्हतं. 150-200 शेतकरी त्या शिबिराला यायचे. ह्या वर्षीच्या शिबिराला आम्ही 12 ऑगस्टला आपण तो कार्यक्रम आम्हाला घ्यायला सांगितला. मात्र माधव तात्या सुद्धा माजलगावच्या कुठल्या तरी शिबिराच्या कार्यक्रमाला ते गेलते. केजच्या शिबिराला ताईसाहेब 4000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय. 4000. आणि हा विश्वास त्या योजनेवरती नाही, तुमच्या नेतृत्वावरती हा विश्वास आहे. कारण ह्या 4000 लोकांना माहिती आहे, हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. ह्या 4000 लोकांना माहिती की उद्या जर योजना निघाली, ती योजना माझ्या शिवारापर्यंत आणण्याचं काम लोकनेत्या पंकजाताई साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि तो विश्वास, कारण मी आपल्या अंबाजोगाईच्या कार्यक्रमात म्हणलो होतो, खात्याला न्याय देणारा मंत्री खूप कमी भेटतो. जो खातंय, पशुवैद्यकीय असेल, ग्रामविकास खातं आपल्याला कोणाला माहीत नव्हतं. ग्रामविकास खातं महाराष्ट्राला कळण्याचं कारण म्हणजे ताईसाहेब आहेत. आता 25-15 असेल, सगळ्या गोष्टी असतील, तसं आता सगळ्यांची ओढ पशुवैद्यकीय खात्याकडे म्हणजे पशुसंवर्धन खात्याकडे आहे की आपल्याला योजना भेटल, आपल्याला लाभ भेटल. आणि आपल्याला आपल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली तो विभाग या ठिकाणी काम करायला लागला. ह्याचा तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे. बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण विजयकांत भाईयांनी बँकेच्या बाबतीतली, समाजकारणाच्या बाबतीतली जी भूमिका सांगितली, शेवटी तुम्ही आम्ही सर्वजण लोकनेत्या पंकजाताईच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काम करताना प्रामाणिकपणे लोकांचं काम सोडण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि भविष्यामध्ये सुद्धा असाच प्रयत्न तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करत राहू, एवढाच विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला इथं आल्यानंतर माझा सत्कार केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून माझे 2